नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम. गेल्या 7-8 दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ॲप्लिकेशन आलं होतं. त्या ॲप्लिकेशननुसार आम्ही ज्या ॲप्लिकेशन ज्या पाड्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली. तर घराची पाहणी केल्यानंतर या भागात ते सभोवतालच्या भागामध्ये 7 ते 8 घरांना असा तडा गेलेला आहे. आणि तडा ह्याच्यामुळे गेले आहेत की गोवणे गावामधून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे. आणि त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्या भागामध्ये खंबे टाईप स्ट्रक्चर उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो. आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही, त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो. आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही, सहजासहजी हा रात्री केला जातो. केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घरं आहेत आणि त्या आदिवासींची घरं ही पक्की कच्ची घरं आहेत. आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हादरा असतो की घरांना जोमाने धक्का लागतो. त्यामुळे कसं आहे की जे घरं बांधलेले आहेत त्यांना सांध्याला तडा गेलेले आहेत. बाकीच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आहेत की लाद्याही उखडलेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकाल की ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे. त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे. आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही 2-3 अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत. त्याच्यावरती काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघणार आहोत. त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं, परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे ते इथपर्यंत येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याचा बॉटल त्या विहिरीच्या ह्याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हादरा चालू करायला लावला. त्यांनी एवढा हादराच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बॉटल हालत होती. आता त्या बॉटल एवढी हालते तर मग ब्लास्टिंगचा हादरा तुम्ही समजू शकता की घराला किती हादरा जोरात बसला असेल. या उद्देशाने आम्ही पर्यायी विचार केला की ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेनने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. अन्यथा जी घरं तुटलेली आहेत ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी. हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काही बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पाडण्याच्या तयारीत आहोत.